ही तारीख देताना, आजची 12 नोव्हेंबरची तारीख देताना, की मी लगातार हे करून एक दोन सिटिंगमध्ये 2-3 सिटिंगमध्ये अंतिम निर्णय देईन. तर त्याचीच अपेक्षा आहे आज की ही लगातार होऊ द्या आणि लवकरात लवकर निर्णय येऊ द्या. सर, आतापर्यंतच्या सुनावणीतून काय वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः महापालिका होण्यापूर्वी तरी चिन्ह आणि पक्षाचा वाद निकालात निघेल? अर्थात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या, त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे 26 नोव्हेंबर त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राने दिलेल्या वेळापत्रकानुसार 26 नोव्हेंबरला चिन्हांचं वाटप वगैरे होणार आहे, नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकांचं. ते होण्यापूर्वी हे चिन्ह आणि पक्षाचं नाव याच्यावरची जी महत्त्वाची SLP आमची आहे, त्यावर आज सुनावणी जस्टिस सूर्यकांत आणि जॉयमल्ला बागची यांनी हे करून लगेचच्या लगेच निर्णय होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आज तुमचा फोकस हा पक्ष आणि चिन्हाच्या ह्याच्यावरती असणार आहे. आमदार पक्ष आणि चिन्ह अपात्रतेसुद्धा त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, कारण दोन्ही टॅग्ड आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा आजपर्यंत कुठचाही ठोस निर्णय न आल्यामुळे जे डिसएडव्हान्टेज समोर त्यांनी घेतलेलं आहे की चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण, त्यामुळे याचा निर्णय होणं अपेक्षित आहे, अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे. 2 वाजेपर्यंतच बसतंय आणि आपलं प्रकरण 19 नंबरला साधारणतः दिसते. सुरुवातीचे काही मॅटर मोठे आहेत, त्यामुळे आता बघूया. आता त्यांचं जे काही शेड्यूल असेल त्या ह्याला आपण हे करू शकत नाही. परंतु एकदा हे घेतलं की मला नाही वाटत याच्यामध्ये जास्त काय, कारण भरपूर सगळ्या आर्ग्युमेंट्स आणि हे यापूर्वी झालेले आहेत. आणि ज्याप्रमाणे जस्टिस सूर्यकांत हे बोलले, याचा अर्थ की ह्याच्यामध्ये पुन्हा सुरुवातीपासून वगैरे जाण्याचा गरज नाही आहे. त्यांच्यासमोर सगळं आहे. तुम्ही होपफुल आहात की तारीख पे तारीख परत तुम्ही म्हणजे काय हेच आतापर्यंत? नाही, आम्ही होपफुल म्हणजे आम्ही आशावादी, आणि निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेच्या या लोकशाहीची बूज ठेवणारा निकाल नक्कीच येईल. कारण आज लोकशाही संभ्रमात लोकशाहीबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, आणि जे महाराष्ट्रात आहे ते बाकी इतर राज्यांत संपूर्ण देश बोलतोय. इथून मागच्या सुनावणीच्या वेळी आम्ही बघितलं होतं तुम्ही कोर्टामध्ये हजर असायचे, पण आज अनिल परब सर देखील कोर्टामध्ये आलेले आहेत. अपेक्षा आहे म्हणून सर, काय युक्तिवादाचे मुद्दे असतील? अंतिम युक्तिवाद. खूप दिवस दिल्लीला आलो नव्हतो, म्हणून आज दिल्लीला आलोय. आणि नेहमीप्रमाणे आम्ही आशावादी आहोत. कोर्टाकडनं अपेक्षा करतोय की न्याय मिळेल, आणि अपेक्षा करणं हेच आमचं काम आहे. परब साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी होते. जवळपास तुम्ही अपेक्षित आहात का निकाल लागू शकतो किंवा काय? तर कालच्या संदर्भामध्ये बघितलं गेलं तर आज सुनावणी आणि त्याच्यानंतर काल एकनाथ शिंदेंचा राऊतांना फोन, हे संदर्भ काय? नाही, बघा, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करणं. याचा काय राजकारणाशी कुठे संबंध आहे असं मी तरी मानत नाही. कोणी कोणाला फोन करू शकतो. एखाद्या माणसाची तब्येत बरी नसेल तर कोणी फोन केला तर त्याच्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही. सर, खरं तर 26 नोव्हेंबरलाच पक्षाचे चिन्ह वाटप होणार आहे. त्या अगोदर आशा आहे की पक्ष चिन्हाच्या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो. गेले 2.5-3 वर्ष आम्ही आशावादी आहोत, अजून काही दिवस आशावादी राहू. सर, तुमचं केस अपात्रताला तुम्ही स्वतःने फाईल केलंय पक्षाच्या वतीने, नेमकं त्यात तुम्ही काय एक्सपेक्ट करतायत? कारण की लास्ट टाइम NCPने केलेलं तेव्हा इलेक्शन्सच्या पहिले त्यांना एक रिमार्क लिहायला सांगितलेलं की हे शरद पवारांना बिलॉंग करतं. आता तुम्ही असं काय एक्सपेक्ट करताय? आम्ही असं काही नाही. आमचं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे पिटिशनमध्ये की हा पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ते चुकीचं आहे. मूळ पक्ष आमचा आहे आणि मूळ पक्ष आणि चिन्हावरती आमचा अधिकार आहे, हे आमचं पिटिशन आहे. सर, अंतिम युक्तिवादात काय काय मुद्दे असतील? आता ते साहेब वकील तिथे आहेत, ते अंतिम युक्तिवाद करतील. आम्ही फक्त पक्षाच्या वतीने यावरती देखरेख ठेवण्यासाठी, याच्या संदर्भात जी काही माहिती लागते ती देण्यासाठी आलेलो आहोत. युक्तिवाद तुमची निराशा झाली आतापर्यंत या प्रकरणामध्ये? ठीक आहे, आशा निराशा हा खेळ चालतच असतो राजकारणामध्ये. आम्ही आशावादी आहोत. एक वेगळा प्रश्न विचारतो. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीने कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे. त्यात असं म्हटलेलं की मोहित कंपोज यांच्यासह काही बिल्डरवरती आम्हाला संशय आहे, असं त्यांनी हायकोर्टात म्हटलं. ठीक आहे ना, त्यांची चौकशी झालेली आहे. पुन्हा काय वाटली तर चौकशी होईल त्याची. पोलीस त्याच्यात काय ते योग्य तो तपास करतील. धन्यवाद.